आज महाविकास आघाडीचं राजकीय गणित पाहिलं तर लक्षात येतं की 5 वर्षांपूर्वी जी स्थिती होती ती आज तरी बिलकुल नाहीये आणि त्यामुळेच तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होते, त्यातही ठाकरेंच्या सेनेकडून. त्याला कारणंही तशीच आहेत. शिवसेना राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदारांच्याही बाबतीत सर्वात लहान भाऊ असलेला काँग्रेस पक्ष मवियात मोठा भाऊ बनला. दुसरीकडे मवियाचा मोठा भाऊ असलेल्या ठाकरेंच्या सेनेचं आणि थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीचं काय झालं हे आपल्याला ठाऊकच आहे. त्यामुळे 2019 साली सर्वात मोठा भाऊ असलेली ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी छोटा भाऊ बनली. आता लोकसभेच्या निकालानंतर तर त्यात आणखीच मोठी भर पडली. सर्वात कमी जागा वाटायला आल्यानंतरही शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आणि अनेक मोठे चेहरे सोबत नसतानाही काँग्रेसनं बंपर यश मिळवलं. पक्षफुटीची सहानुभूतीचा फायदा होईल अशा चर्चा असतानाही ठाकरेंना मात्र अपेक्षित यश गाठता आलं नाहीये. आमदारांची संख्या जास्त, खासदारांचीही संख्या जास्त अशा धर्तीवर आगामी विधानसभेत काँग्रेस सर्वाधिक जागांची मागणी करणार अशाच चर्चा आहेत. कारण मेरिटवर जागा वाटप व्हावं हीच मागणी काँग्रेस नेत्यांकडून सुरू आहे. अशात आपल्या वाट्याला समाधानकारक जागा याव्यात किंवा जास्तीत जास्त जागा याव्यात अशीच भूमिका ठाकरेंची असावी. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्येही त्यांनी समसमान जागा वाटपेचे संकेत दिलेत. इतकंच नाही तर मुख्यमंत्री पदाची आशाही व्यक्त केली आहे. अर्थ सोपा आहे, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री होणार. आता जास्त आमदार होण्यासाठी जास्त जागांवर उमेदवारीही हवी. म्हणूनच की काय काँग्रेसच्या मेरिटवर जागा वाटप व्हावं याच मागणीवर उद्धव ठाकरेंनी थेट दिल्ली दरबारी जात समसमान जागा वाटपाचे संकेतच देऊन टाकले. आता त्याचं काय होईल हे लवकरच कळेल.